भारत माता की वंदे वंदे जय भवानी जय भवानी जय 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 भवानी। अरे एवढा कमी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळामध्ये आपण आहोत आणि एवढा कमी आवाज कसा चालेल? जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री गिरीश भाऊ बापट, दिलीप भाऊ कांबळे, रवींद्र भाऊ चव्हाण, खासदार अमर साबळे, लक्ष्मण भाऊ जगताप, बाळाभाऊ भेगडे, महेश भाऊ लांडगे, प्रशांतजी ठाकूर, सुरेश हरवणकर, योगेश टिळेकर, आपले महापौर राहुल जाधव, मुक्ताताई टिळक, बाबूरावजी पाचरणे, ज्येष्ठ नेते आदरणीय रामशेठ ठाकूर, बाळासाहेब पाटील, ऍडव्होकेट सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमाताई खापरे, एकनाथ पवार, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित मावळ आणि शिरूर दोन्ही लोकसभा मतदारसंघातनं बूथ पर्यंत काम करणारे माझे सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी अटल संकल्प महासंमेलन आपण ठरवलं आणि ज्यावेळी मदनलाल धिंगरा मैदानावर हे संमेलन करावं असं ठरलं त्यावेळी काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला, एवढ्या मोठ्या मैदानावर केवळ कार्यकर्त्यांचं संमेलन आपण करतोय, हे मैदान मोठं होईल का? परंतु आज बघून घ्या, या मैदानाचा एकही कोपरा रिकामा नाही। मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी संपूर्ण मैदान खचून भरलाय। हे सगळे लोक या ठिकाणी आलेत ते एकाच गोष्टी करता, बंधू भगिनींनो, 2014 साली मोदीजींना आम्ही पंतप्रधान बनवलं आणि 2019 साली त्याही पेक्षा जास्त जागा देऊन मोदीजींना आम्ही पंतप्रधान बनवल्याशिवाय राहणार नाही, याकरता हे सगळे लोक आले आहेत। खरं म्हणजे आमच्या संमेलनाची सुरुवात ही मावळ आणि शिरूर मधला आम्ही का केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये ज्यावेळी अनेक राजे सरदार स्वतःला मुघलांचं मांडलिक म्हणून त्या ठिकाणी शानेनं जगत होते, स्वाभिमान अनेकांनी गहाण टाकला होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, या भारतामध्ये या मावळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मुघलांचा मांडलिक म्हणून नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं स्वतंत्र राज्य स्वराज्य स्थापित केल्याशिवाय मी त्या ठिकाणी थांबणार नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी शपथ घेतली की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मोगलांच्या अत्याचारामधनं माझ्या जनतेला माझ्या रयतेला या ठिकाणी मोकळं करीन आणि खऱ्या अर्थानं केवळ स्वातंत्र्यच मिळवलं नाही, केवळ स्वराज्यच मिळवलं नाही तर स्वराज्याचं रूपांतर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्यामध्ये करून दाखवलं। आणि म्हणून आम्ही ठरवलं अटल महासंमेलन कुठलं झालं पाहिजे तर ते मावळ आणि शिरूर मधनं झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन 2014 साली या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून निवडून दिलं
आणि 4 वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा आपण केली आणि आता पुन्हा एकदा 1 वर्षानंतर जनतेच्या समोर ज्यावेळी जाऊ त्यावेळी आपल्या कामाच्या भरोशावर आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जनतेसमोर जाऊ आणि म्हणून ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे। ही सभा मदनलाल धिंगरा मैदानावर आहे। मदनलाल धिंगरा 25 वर्षाचा तरुण, ज्या तरुणानं ज्यावेळी बघितलं इंग्रजांच्या अत्याचारानं या ठिकाणी भारतामध्ये ज्या प्रकारे जनता होरपळली होती, ज्या प्रकारे इंग्रज भारतीयांवर अत्याचार करत होते, 25 वर्षाचा हा तरुण पेटून उठला आणि त्यांनी सांगितलं माझ्या भारत मातेवर अत्याचार करणाऱ्यांना मी जिवंत ठेवणार नाही आणि लॉर्ड कर्झन वायली याचा त्या ठिकाणी शिरच्छेद करण्याचं काम हे मदनलाल धिंगरांनी केलं। त्यांच्या नावाचं हे मैदान आहे। आज इंग्रजांची लढायचं नाहीये, आज शिरच्छेद देखील करायचा नाहीये, पण आज लढायचं आहे देशविरोधी विचारांची, ज्या विचारानं या देशामध्ये 60-70 वर्ष भ्रष्टाचाराची बजबजपुरी मारली, ज्यांनी परिवारवादातनं या देशामध्ये सामान्य माणसाला गरीब ठेवलं, ज्यांनी केवळ आपली घरं भरली, आपला परिवार आणि आपण याच्या पलीकडे कधी बघितलं नाही, अशा विचारांची लढण्याची ही वेळ आहे, अशा विचारांचा शिरच्छेद करण्याची वेळ आहे। आणि म्हणून आज ज्यावेळी 4 वर्षानंतर या ठिकाणी आपण उभे आहोत, मी दाव्यानं सांगतो आणि काँग्रेस राष्ट्रवादीला खुलं आव्हान देतो, माझ्यासोबत एका मंचावर या। 15 वर्षाचं तुमचं राजकारण आणि 4 वर्षाची आमची राजवट, 4 वर्षात आम्ही उजवत ठरलो नाही तर निवडणुकीला सामोरं जाणार नाही। शेतकऱ्यांच्या बद्दल बोललं जातं, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये 50,000 कोटी रुपये हे या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिले। तुमच्या काळामध्ये 15 वर्षामध्ये तुम्ही 8,000 कोटी दिले होते, आम्ही 4 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले, 28,000 कोटी रुपयाची थेट मदत केली, 21,000 रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून दिले। तुमच्या काळामध्ये 15 वर्षामध्ये शेतमालाची खरेदी किती केली? 15 वर्षामध्ये केवळ 450 कोटी रुपयाची शेतमालाची खरेदी केली। आमच्या 4 वर्षामध्ये 8,500 कोटी रुपयाची शेतमालाची खरेदी केली। शेतकऱ्याला 5 लाख शेतकऱ्यांना कृषी पंप दिले, 1.5 लाख शेततळी तयार केली, 1.5 लाख सिंचन विहिरी तयार केल्या। अरे तुम्ही सिंचनाच्या नावावर आपल्या स्वतःची घरं भरली, आपली तिजोरी भरली, पण या 4 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सिंचन मिळवून देण्याचं काम हे आमच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं। 2014 साली या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रवाही सिंचन होतं 32 लाख हेक्टर। 2017 साली आम्ही प्रवाही सिंचन केलं 40.50 लाख हेक्टर। या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलं। आणि म्हणून तुम्ही विचार करा, 2013-14 मध्ये या महाराष्ट्रात पडलेला एकूण पाऊस होता 124%, म्हणजे सरासरीपेक्षा 24% जास्त पाऊस या महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये पडला होता। पण एकूण महाराष्ट्राच्या शेतमालाचं उत्पादन होतं 137 लाख क्विंटल मेट्रिक टन, आणि आता मागच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस पडला केवळ 84%, म्हणजे 2013-14 पेक्षा 40% कमी। आणि महाराष्ट्रामध्ये शेतमालाचं उत्पादन झालं या ठिकाणी 180 लाख मेट्रिक टन, 137 लाख मेट्रिक टनावरनं 40% पाऊस कमी पडला तरी 180 लाख मेट्रिक टनावर आम्ही नेलं, कारण शेतकऱ्याला सिंचनाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आज या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला FRP देण्याचा प्रश्न आला। आपण बघा, देशाच्या कुठल्याही अन्य राज्यामध्ये शेतकऱ्याला 60% पेक्षा जास्त FRP मिळाले नाही, पण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे
या राज्यामध्ये शेतकऱ्याला 99.99% फारपी ही मिळवून देण्याचं काम आपण केलं आणि त्या ठिकाणी अकाउंटमध्ये पैसा जमा केला. शेतकरी असो कामकरी असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारनं केलं. आज आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार केले. हायब्रिड एन्युटीच्या माध्यमातून 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग आपण तयार करतोय. आणि मी गडकरी साहेबांचे आभार मानेन की गडकरी साहेबांच्या माध्यमातून 70 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये केवळ 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 20,000 किलोमीटरची भर माननीय गडकरी साहेबांनी टाकली आणि त्यात 7,000 किलोमीटरचं काम आम्ही पूर्ण केलंय. या ठिकाणी रस्ते असो सिंचन असो मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारनं काम केलं. अरे तुम्ही सिंचनाचा घोटाळा केला. तुमच्या काळामध्ये सिंचनाचे टेंडर 40% अभाव 50% अभाव आम्ही देखील टेंडर दिले. अरे तुमच्या काळातले 9,000 कोटीचे टेंडर आम्ही रद्द केले. आमच्या काळात तेच टेंडर आम्ही बिलो दिले. या महाराष्ट्रामध्ये एकूण जे सिंचनाचे टेंडर आम्ही दिले 62% टेंडर एस्टिमेट पेक्षा कमी भावानं, 27% टेंडर एस्टिमेटच्या भावानं आणि केवळ 1% टेंडर 5% जास्त दरानं. आणि तुमच्या काळामध्ये एकही टेंडर कमी दरानं नाही. 30-30, 40-40% हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरण्याकरता या जनतेचा पैसा हा तुम्ही लाटला. आणि आज तुम्हीच या ठिकाणी येऊन आम्हाला प्रश्न विचारता पिंपरी चिंचवडच्या अनधिकृत बांधकामाचं काय झालं. अरे आम्ही कायदा तयार केला आणि या ठिकाणी मी तुम्हाला चिंता करू नका लक्ष्मण भाऊ, या ठिकाणी हे जे अनधिकृत बांधकाम आहेत हे निश्चितपणे नियमित करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. काल जो या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आलाय आपल्याला माहिती होतं न्यायालय काय सांगणार आहे. आपण केलेली अमेंडमेंट ही न्यायालयाने रद्दबातल केली नाही. न्यायालयाने सांगितलं या अमेंडमेंट प्रमाणे काम करा, पण इतर तरतुदी देखील लक्षात ठेवून काम करा. आपण जे रूल तयार केले होते ते इतर तरतुदी लक्षात ठेवूनच केले होते. आणि म्हणून रिझर्वेशनच्या जागेवर नियमितीकरण करायचं असेल तर दुसरी रिझर्वेशनची जागा ठेवावी लागेल हे आपल्या नियमामध्येच म्हटलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काळजी करायचं कारण नाही आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच या पिंपरी चिंचवडचे हे जे काही बांधकाम आहेत ते नियमित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अरे या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आयुक्तालय सुरू केलं पाहिजे. या प्रकारची मागणी आज नव्हती. 15 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात पण पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही आयुक्तालय सुरू करू शकला नाही. पण आम्ही मात्र या ठिकाणी पोलीस आयुक्तालय सुरू केलं, या ठिकाणी मेट्रो आणली, या ठिकाणचा शास्ती कर रद्द केला. आणि काळजी करू नका इथल्या पाण्याचा प्रश्न देखील आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. या पिंपरी चिंचवडच्या लोकांना जी आश्वासनं आपण दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींच्या राज्यामध्ये ज्या प्रकारे देश बदलतोय, ज्या प्रकारे परिवर्तन होत आहे, आज या ठिकाणी आपण सगळे लोक एकत्रित आलो तर काही लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला. ते म्हणाले तुम्ही मावळ आणि शिरूर मध्ये या ठिकाणी सभा घेताय, तुम्ही या ठिकाणी लोकसभेची तयारी करताय, याचा अर्थ तुमची युती आता संपली आहे का. आमचं एकच सगळ्यांना सांगणं आहे, मावळ आणि शिरूर मधनं तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. तुम्ही जर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असाल तर मित्र पक्षाच्या खासदारांना देखील पाठव. पण नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार नसाल तर या ठिकाणी बघा समोर 2 फोटो लागलेले आहेत. दोघांच्याही मागे संसदेचं चित्र आहे. संसदेपर्यंत आमचेच खासदार या ठिकाणी आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही सभा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आहे, ही सभा कोणाला दाखवून देण्याकरता नाही आहे.
अरे आमची ताकद तर आहेच, ती ताकद महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्यात आम्ही दाखवून दिली आहे। ही सभा या करताय की नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे। मोदीजींकरता आवाज दिला तर किती मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतात हे सगळ्यांना दिसलं पाहिजे। आणि 2014 साली आम्ही निवडून आलो तर तुम्ही म्हणाले लाट होती, 2019 साली त्या लाटीची सुनामी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा मेळावा आपण बोलवलाय। बंधू भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करणं ही भारतीय जनता पक्षाची आवश्यकता नाही आहे, ही या देशाची आवश्यकता आहे। या देशाला कणखर नेतृत्व हवंय, मोदीजींसारखं नेतृत्व हवंय। या देशातल्या युवकांच्या हाताला काम देण्याकरता मोदीजींच्या माध्यमातून ज्या प्रकारे मुद्राची योजना आली, आपल्याला आश्चर्य वाटेल, एकट्या महाराष्ट्रामध्ये मुद्रा योजनेच्या माध्यमातून 1 कोटी लोकांना त्या ठिकाणी कर्ज प्राप्त झालं। हे जे 1 कोटी लोक आहेत हे रोजगाराला लागले। या देशामध्ये पहिल्यांदा छोट्या उद्योगाकरता काल नीती तयार झाली आणि 1 कोटी रुपयापर्यंतचं लोन छोट्या उद्योगाकरता बँकेत जायची आवश्यकता नाहीये। 59 मिनिटापर्यंत केवळ पोर्टलवरनं 1 कोटी रुपयाचं लोन हे छोट्या उद्योगाला देण्याची घोषणा काल मोदीजींनी केली आहे। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, 2019 साली हा बलशाली महाराष्ट्र अशाच प्रकारे आपल्याला पुढे न्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाचं सावट आहे, पण मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, काळजी करायचं कारण नाही। महाराष्ट्राचं सरकार या दुष्काळामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या आणि नागरिकाच्या पाठीशी उभं राहील। या नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, याकरता जीवाचं रान केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आणि परवाच मोदीजींनी सांगितलं, महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी मोदीजींचं सरकार हे पूर्णपणे त्या ठिकाणी उभा आहे। या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून 5.5 लाख घरं आम्ही तयार केली आहेत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय। आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, कोणाच्या देखील वक्तव्यामध्ये आपण येण्याची आवश्यकता नाहीये, डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाहीये। खालपर्यंत, जमिनीपर्यंत जाऊन बघा, कोणी काही दाखवलं, कोणी काही लिहिलं, कोणी काही छापलं, तरी या महाराष्ट्रामध्ये आजही नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। आणि या महाराष्ट्राची जनता ही मोदीजींच्या पाठीशी आहे। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे किती एक आले तरी देखील काही फरक पडणार नाही। हे किती एकत्रित आले तरी आपण बघितलं, आता यांच्या यात्रा चालल्या आहेत। अरे आम्ही 2 मतदारसंघाचे लोक बोलवले तर एवढं मोठं स्टेडियम भरतं। यांनी त्या ठिकाणी राज्याची सभा बोलवली तरी देखील 2000 लोक हे जमा करू शकत नाही। ही यांची अवस्था आहे। यांची यात्रा निघाली तर यात्रेमध्ये 4 माणसं यांना भेटत नाही, कारण यांनी 15 वर्षामध्ये काय केलंय हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे। महाराष्ट्राची जनता यांना कंटाळलेली आहे। हे भ्रष्टाचारी आहेत, हे अनाचारी आहेत, दुराचारी आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे यांच्या भूलथापांना महाराष्ट्राची जनता कधी आता बळी पडणार नाही। यांची क्रेडिबिलिटी उरलेली नाही, यांच्या मागे कोणी जाणार नाही। त्यामुळे यांना जे स्वप्न दिसतात, मुंगेरी लाल के हसीन सपने ये कभी पूरे नहीं होंगे। मुंगेरी लाल किती स्वप्न तुम्ही पहा। महाराष्ट्रातली जनता कालही आमच्या मागे होती, आजही आमच्या मागे आहे आणि उद्याही आमच्या मागे राहणार आहे। हा महाराष्ट्र आणि हा देश सुजलाम सुफलाम करण्याकरता, या देशाला जगाची महासत्ता करण्याकरता, या देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू नये म्हणून या देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व महत्वाचं आहे। आपण बघा, पूर्वी आपल्या देशामध्ये येऊन पाकिस्तानचे आतंकवादी हंगामा करायचे,
आपल्या जवानांना मारून टाकायचे, पण आता आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करतो, पण पाकिस्तानची हिम्मत होत नाही आमच्या विरुद्ध या ठिकाणी ते काही करू शकत नाही. चीन देखील ज्यावेळी आक्रमण करण्याकरता आला, पहिल्यांदा भारताने आपली ताकद दाखवली आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डोकलाममध्ये भारताच्या बाहेर जाऊन चीनला आपण रोखलं आणि मोदीजींनी सांगितलं, खबरदार एक पाऊल पुढे टाकाल, हा जुना कमजोर भारत नाही आहे, हा तारुण्याने मुसमुसलेला नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातला भारत आहे. या भारतामध्ये अशा प्रकारे तुम्हाला आक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून एक मजबूत भारत, एक शक्तिशाली भारत हा मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतोय. आणि हा भारत तयार होत असताना आज आपल्याला सगळ्यांना मिळून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता या मावळ आणि शिरूर मधनं असे खासदार निवडून पाठवायचे आहेत की जे खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मोदीजींकरता हात वर करतील, मोदीजींना पाठिंबा देतील आणि मोदीजींच्या पाठीशीच या ठिकाणी उभं राहतील. बंधू भगिनींनो, मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ज्या संख्येनं तुम्ही आला आहात निश्चित विजय आपल्याला मिळणार आहे. पण या विजयाकरता आज या ठिकाणी अटलजींच्या माध्यमातून आपल्याला संकल्प करायचा आहे. अटलजी आपल्याला सांगायचे, टूटे हुए सपने की कौन सुने सिसकी, टूटे हुए सपने की कौन सुने सिसकी, अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा हा नवीन जोश घेऊन या ठिकाणून जायचं आहे. आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, दिवाळीच्या देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.